आणि ते लारा डिसोजाला काही गलतफहमी झाले. ती राहते कुठे, आली कुठे, आलो कुठून? आम्ही इकडचं मुलं स्थानिक कोळी आणि मूळ जन्माला इथे झालो आम्ही. याला लॉरा डिसोजा जबाबदार आहेत. नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मी सिद्धेश अनिल भंडारे. सध्या या इथे जो मार्ग इथे बनणार आहे, जो संरक्षण भिंत या ठिकाणी बनणार आहे, त्या ठिकाणी सध्या आहे. आपण जर एकंदरीत पाहिलं तर हा जो मार्ग आहे तो संरक्षण भिंतीसाठी तयार करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो कालच नुकतंच ज्या CPRAच्या प्रेसिडेंट आहेत लॉरा डिसोजा आणि जे मच्छीमार नेते आहेत यांच्यामध्ये एकंदरीत खडाजंगी झाल्याचं आपण चित्र पाहिलं होतं. त्याच्यामध्ये कुठे ना कुठे कुलाब्यातले जे स्थानिक रहिवासी आहेत ते आमने सामने आल्याचं आपण या ठिकाणी पाहिलं होतं. आता आपण त्या जागी आलेलो आहोत, त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण इथल्या स्थानिकांसोबत बातचीत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत बरेच स्थानिक इथे उपस्थित आहेत. सर, काय सांगाल, तुम्ही इथे या कमिटीचे अध्यक्ष आहात आणि हा जो काही परिसर आहे जिथे संरक्षण भिंत सध्या बांधली जाणार आहे ती कशी आहे, त्याचे काय मेजरमेंट आहेत, काय डिझाईन आहेत, काय सांगाल? ते आम्ही BMC आणि ते वगैरे एक केलेले आहे, पेपर वर्क केलेलं आहे की सुरक्षण बांध ह्या देवाळ साईडने येणार आहे, झोपडी साईडने येणार आहे आणि त्याच्यानंतर बोल टाकणार आहे. माल घ्यायलासाठी ह्या रस्ते पाहिजे. माल वस्तू नसते आणणार नाही, मग बांधणार कशी? ते बोर्ड वगैरे पण काय डोक्यावर उचलून घेऊन टाकणार नाही आम्ही. इथे कोणीतरी डोक्यावर लेबर तरी आणू शकतं का? पण दिवाल झाली, आपले सेफ्टी वॉल झाली, त्याच्यानंतर बोर्ड टाकणार म्हणजे पाणीची धोका दिवाळपर्यंत पोहोचू नये म्हणून आपण सेफ्टी वॉल हे करणार. म्हणजे इथे कुठे अतिक्रमण व्हायची संभव नाही. अतिक्रमणाला आमची पण विरोध आहे. ती राहते कुठे, आली कुठे, आलो कुठून? आज वस्तू इथे बिल्डिंग मध्ये राहायला आम्ही इकडचं मुलं काय स्थानिक कोळी आणि मूळ जन्माला इथे झालो आम्ही. आमच्या आयुष्य इथे आमचे कितीतरी पिढ्या गेले आणि आमचा हा मुंबई बोलतो, मुंबई ना कोळी लोकांचा पट्टा आहे. परंपरा आमची मुंबई कोणाची, कोल्यांची. आज आम्ही लोक किनारपट्टी राहणार तर कोणी राहणार? समुद्रामध्ये आमचा सगळा पोटपाणी आमचा चालतोय. आज आमचा इथे काही आता इथे नाही येतो, भरती येतो, जेव्हा ते उदाहरण असतो ना तेव्हा आमच्या घराला लाटा मारतात. असे 2-3 घरा परिवार वाहून गेले, यांचं नुकसान झालं. परपट आम्ही सगळं कंप्लेंट दिला, व्हिडिओ काढलाय. एवढं लोकांचं नुकसान झालं. आज आमच्या गव्हर्नमेंट तर्फे आमच्या सोसायटीने अर्ज दिला, गव्हर्नमेंट तर्फे पास होऊन आले सेफ्टी वॉल बांधण्यासाठी. तिला विरोध तुम्ही करते, का म्हणून करतो? तुमचा पट्टा कुठे, आमचा पट्टा कुठे? तुम्ही कसा टाकलात? इथे रोड, आता आम्ही पण रोड करणार आहे. इकडनं वाढ, इकडनं काय बोलतो भिंत बांधणार आहे आणि इथे संरक्षणासाठी हे हे करणार आहे आमचा. अरे आम्ही एवढे गरीब लोक, कोली लोक इथे राहतात. हा कुठले कुठून आले, बाहेर देशातून कुठे आणून इथे राज्य करून आमच्यावर हक्क करतात. आणि ते लारा डिसोजाला काही गलतफहमी झाले, त्याची दिशाभूल आहे ना, लोकांची दिशाभूल करायला ते प्रयत्न केले. तर तो आम्हाला बोटी चढवण्याकरता आणि उतरवण्याकरता आम्हाला भरपूर त्रास होतो पावसाळ्यामध्ये. तर त्याकरता आम्ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डला आमच्या सोसायटीच्या मार्फत अर्ज टाकून आम्ही ती जेटी पास करून घेतलेली. तर ते सर्व आता महाशिवरात्रीच्या अगोदर सर्व सामान येऊन पडलेलं. जेव्हा पावसाळ्यामध्ये हाईट जेव्हा असते तेव्हा आमच्या बोटी एकमेकांना आदळून फुटून दुर्घटना होऊ शकते. याला लॉरा डिसोजा जबाबदार आहेत. त्याला लॉरा डिसोजा जबाबदार, तिनेच आमचं ते काम बंद पाडलेलं आहे. आपल्यासोबत काही इथले स्थानिक रहिवासी आहेत ज्यांचं पावसाच्या पाण्यामुळे किंवा समुद्राचं जे पाणी आहे ते लागून भिंतीचं नुकसान झालेलं आहे. असं आपल्यासोबत एक दादा आहे. काय सांगाल, तुझ्या घर पाठीच आहे आणि मला जरा दृश्य दाखव, तुझं घर नेमकं यातलं कोणतं आहे? बघा, हे या दादाचं घर आहे आणि पावसामुळे किंवा या समुद्राच्या पाण्यामुळे त्याचं नुकसान झाल्याचं आपण समोर बघू शकतो. काय सांगशील दादा? मी स्थानिक मच्छीमार कोळी समाजाचा, मी प्रफुल्ल हिराजी मेहर. कांगा 2024 साली घराला लाटा मारून आमचं घर पूर्णपणे दुर्घटना झाली आणि त्या घराला आम्ही पूर्ण म्हणजे 3-4 महिने आम्ही खाली केलं. कारण का घर आमचं पडण्याच्या याच्यावरती होतं. त्याकरता मग आम्ही ते घर खाली केलं आणि नार्वेकर साहेब आले आणि त्यांना आम्ही घेऊन आले. त्यांना आम्ही प्रस्ताव दाखवला की असं घराची आमची नुकसानी झाली. ते त्यांनी बरंच काय माहिती घेतली आणि नंतर मग आम्ही विधानसभांमध्ये गेलो आणि विधानसभांमध्ये कलेक्टर ऑफिसला गेलो. तर आम्ही फॉर्म वगैरे सगळे दाखवले आम्ही सर्व. मग साहेबांनी काय बोलले की आम्ही तुमच्यासाठी एक सेफ्टी ऑल भिंत टाकू आम्ही आणि तुम्हाला
कुठली त्रास होणार नाही हे त्यांनी दक्षता घेतली. अजून आपल्यासोबत स्थानिक आहेत, ते आपल्याला खरं तर दाखवणार आहेत की नेमकं कोणत्या कोणत्या घराचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे, कुठे आहे ते घर नेमकं? आपण ही दृश्य बघू शकता. हा जो मार्ग एक ठिकाणी बनवलेला आहे तो संरक्षण भिंतीसाठीचा हा मार्ग आहे आणि या ठिकाणी सध्या काम सुरू असल्याचे दृश्य आपण पाहतोय. आणि हे काम सुरू असताना स्थानिकांसोबत आपण इथे बातचीत करतो आणि स्थानिक दाखवतायत की नेमकं त्यांच्या घराचं नुकसान जे झालेलं आहे ते त्याचे दृश्य नेमकी कशी आहेत, काय अवस्था आहे सध्या या परिसराची आपण एकंदरीत पाहू शकतो. हे जेव्हा पावसाळा आलेला ना ते 3 माळ्याचं होतं. आता ते काय झालं अजून याचं पाणी जाऊन मोजा म्हणजे समजतो लाटीचं पाणी जाऊन ते सगळं पोकळ केलं. आस्ते 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 पाया पोकळ केला. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर काय झालं, मोठी मोठी लाट यायची ना तर त्याला लागून लागून थोडा 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 तुटला नाही एकदाच, मग घेऊन सगळं पडला क्रॅक होऊन तो कोसळलं. अख्खं भिंत अख्खं भिंत कोसळली, अख्खं घर कोसळून गेलं. अख्खं घर कोसळलं. तर एकंदरीत असा हा प्रवास इथल्या स्थानिक मच्छीमारांचा आपण एकंदरीत पाहिला आणि त्यांच्या या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपल्याला इतकं कळतं की स्थानिकांनी ज्यानुसार आपल्याला सांगितलं आहे की त्यांचा सुद्धा इथल्या या अतिक्रमणाला त्यांचा सुद्धा विरोध आहे. आपण जर एकंदरीत पाहिलं तर लॉरा डेसोचा त्यांचा सुद्धा या अतिक्रमणाला विरोध आहे आणि इथल्या स्थानिकांचा सुद्धा या अतिक्रमणाला विरोध असल्याचं आपण पाहिलं. आणि आताच आपण ही काही दृश्य बघितली, ज्या पावसाच्या पाण्यामुळे किंवा समुद्राच्या ज्या लाटा येतात त्याच्यामुळे इथल्या स्थानिकांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि पुढच्या 1 ते 2 महिन्यात हे काम संरक्षण भिंतीचं पूर्ण व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि या सगळ्या अपेक्षा त्यांच्या जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की स्थानिकांच्या अपेक्षा या राहुल नार्वेकरांनी किंवा इथल्या स्थानिक नगरसेवकांनी या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात असेच स्थानिक या भूमिकेवर ठाम आहेत. आणि कुलाब्यामध्ये स्थानिकांमध्ये जो वाद या ठिकाणी आपण रंगल्याचं पाहिलं होतं तो या संरक्षण भिंतीमुळे खरं तर हा वाद रंगला होता. आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आज येऊन स्थानिकांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. मी सिद्धेश अनिल भंडारे, कुलाबा न्यूज 24.